आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. खुटवडनगर सिटू भवन परिसरात दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने 3 दुचाकी 1 4चाकी वाहनाला जबर धडक दिली आणि या अपघातात एका महिलेला जागीच ठार झाले. 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्रिमूर्ती चौकामार्गे खुटवडनगर सिटू भवन रोडकडे प्रचंड वेगात जात असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकी आणि 2 4चाकी वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर समोरच असलेल्या एका झाडाला डंपर जाऊन आदळला आहे आणि यात एक महिला जागीच ठार झाली. इतर जखमी प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खुटवडनगर भागातील नागरिकांनी अनेक वेळा स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी आंदोलने केली आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची प्रशासनाच्या माध्यमातून दखल घेतली जात नाही. मात्र आज एका महिलेचा जीव गेल्यानंतर संबंधित प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी परिसरातील नागरिकांना रास्ता रोको आंदोलन करीत स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली जाते आहे. तोपर्यंत आम्ही इथून बॉडी हलू देणार नाही, हा आमचा ठाम इशारा आहे. तुमची नेमकी प्रमुख मागणी काय या विषयावर? आमची प्रमुख मागणी आहे का इथं ती गाडी ज्या स्पीडने आलेली आहे तर या रस्त्याला स्पीड ब्रेकरच नाहीये, तर उंच असा स्पीड ब्रेकर आमची मागणी आहे. या रस्त्याचे जे स्पीड ब्रेकर आहेत ते छोटे आहे, ते पण आम्हाला मान्य नाहीये. थोडे मोठे स्पीड ब्रेकर आम्हाला इथं हवे. पुन्हा हे असे ऍक्सिडेंट इथे आता जीव गेलेला आहे का, ते वरी पोरगी आहे ती, तिचं आता लग्न ठरलं होतं, तिचं वय खूप कमी आहे. आज त्या परिवारावरती जे दुःख आलेलं आहे त्याची भरपाई कोण करून देणार आहे? आता एक त्यांच्या घरातली व्यक्ती गेलेली आहे, त्यांना किती दुःख होत असेल. आज एक गेला, सातपूरला ऍक्सिडेंट झाला, एका दिवसामागे एक ऍक्सिडेंट झाला, तिथे 4 ऍक्सिडेंट व्हायची वाट पाहायची का? या आंदोलनाची प्रशासन कुठल्या प्रकारे दखल घेते आणि कधी स्पीड ब्रेकर बसवते हे बघणं आता महत्त्वाचं झालं आहे. पुन्हा एकदा प्रशासन आणखीन एखादा बळी घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक माहिती नागरिकांनी दिलेली आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.